श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृताचा आज आपण 10वा अध्याय घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया 10व्या अध्यायाला. श्री गणेशाय नमः. घाटी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै. हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विजकुनी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती, पाहून या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आमासी ऐसे सांगुनी सर्वत्रासी, निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जिथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगुडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्भित चित्ती, मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होऊन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चिती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षित आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिमान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षी यशशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण, निर्गुटी शिक्षा व्याकरण काव्यरंत पठविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी पारण येऊन तवता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसा लीला अपार दाखविते चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर ते पाहता. विस्मित झाले यजमान, ऐसा लीला अपार दावती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरुरार्थ अवतरले. असं पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसिले भोजनी, तूप गेले सरोने दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुण्यशहा रामजी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करिता दुसऱ्यांचे द्रव हरित, त्यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दक्षितांशी सांगून दादा आपुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागासी. निरोप कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजींचे राज्य केले, ब्रह्मावती राहिले परतंत जन्मावरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी, तूप वाढायची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत, मुरगोडी बाळप्पा इथं पुण्यस्थान जानोनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसत प्रेमळ भक्त दशमाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अशा प्रकारे आपला 10वा अध्याय झालेला आहे. चला तर सुरुवात करूया 11व्या अध्यायाला. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षांत, यदिरूपे श्रीदत्त वास्तव सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी, तेथे आपण जाऊनी बैसावे व अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयांसी विचार, निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परन पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले, नरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपोनी
ती मागती येती गावात सेवेकऱ्यांबरोबरी. मागून या मधुकरी भोजनानंतर संगमावरी परतुनी येती ते माध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बैसतीच्या पदानी आस्ता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करुणी या संध्यावदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुतकाता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहीची. आय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून यायसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पांसी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट म्हणून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडले त्यांच्या घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आळून या बाहेरी बैसुनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सर्व सद्गुरु प्राप्तीची लागली. ही न आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निर्दिष्ट असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन स्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावे. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून वृश्चिक एक निघाला. त्यांसी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटपले. ग्रामामाजी परत आले गेले भिक्षे करणे. एका दिवशी ग्रामभितारी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोपर्यंत अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावे असे निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुंतला याशी मार्गावरी झाले. चरण चाली चालूनी अक्कलकोटी दुसरे दिने. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यदुरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. श्रोते सदा परिसोत. 11 अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अशा प्रकारे 11वा अध्याय आपला संपलेला आहे. चला तर आता सुरुवात करूया 12व्या अध्यायाला. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. कराया जगत उद्धार हरवाया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाची अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहून दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री स्वामी समर्थ होते खास बागेत. यात्रा आपली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनी इच्छा उत्कट चित्ती खडीसागर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले. अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दरड चरण धरी येली. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्रोत ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडलेले होते भुतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले होते त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवय एक जहागीरदार होते त्या बिराडावर. स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊ स्वामींशी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. त्या समयी श्री समर्थ असती नप मंदिरात. राजाज्ञा वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बसावे. श्री शंकर उपास दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवावी चरणी. जावे भिक्षे करणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करा ऐशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझावरी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. कारणे आपसात भांडण होती सदोदित. स्वामी सेवेंची तेथे
अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामीप्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसा लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन न शिक्षण भरी. भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहते उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञाने बाळप्पाशी यावे म्हणून विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांच्या करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवांची पूजा करून मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगूने बाळप्पाशी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तया एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती. विश्वास काही पटेना बाईंच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा ज्ञान. जे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिही तपक प्रश्न पाहता बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलते बाळप्पाशी. दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला पण आपल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोलून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही तीरचा योजावी आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावयाची इच्छा बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकती चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिन 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकुरी ऐसी करी ऐसी लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पांची जडली होती कैसा दूर तया प्रती करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकथ कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण नमस्तु. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे 12वा अध्याय आपला झालेला आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.